नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून खूपच मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे मी गॅसवरती एक भांडं गरम करत ठेवलं आहे. यामध्ये आता अर्धा कप गूळ घालायचं आहे. गूळ इथे मी बारीक चिरून घेतला आहे. तुम्ही कुठलीही घरातली एक वाटी सेट करा आणि तिने इथे तुम्ही अर्धी वाटी गूळ मोजून घेतला तरी चालेल. आता यामध्ये पाव कप पाणी घालायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि आता हा गूळ आपल्याला पूर्ण विरघळवून घ्यायचा आहे. तर लगेचच 2 ते 3 मिनिटांमध्ये गूळ पूर्णपणे विरघळतो, कारण आपण चिरून घेतला होता. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे गुळाचं पाणी पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. आता इथे मी एक बाउल घेतला आहे. यामध्ये 3 चमचे दही घालायचं आहे. यानंतर यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. यामुळे आपली रेसिपी छान हलकी आणि जाळीदार व्हायला मदत होईल. आता दही आणि बेकिंग सोडा दोन्हीही छान एकजीव करून घ्यायचे. तर 2 ते 3 मिनटं असं छान हे फेटून घ्यायचं दही. आता इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. याबरोबरच पाव कप इथे रवा घेतला आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. मी जो आपण उपमा बनवण्यासाठी जाड रवा वापरतो तो घेतला आहे. यानंतर इथे चिमूटभर मीठ घालायचं आहे. यानंतर जे आपण गुळाचं पाणी बनवलं होतं ते पूर्ण थंड झालं आहे, ते यामध्ये घालायचं आहे. गाळून घालायचं, म्हणजे याच्यामध्ये जो कचरा असेल तो निघून जाईल. सगळं इथे पाणी मी यामध्ये घातलं. आता हे मिक्स करायचं आहे आणि आपण नंतर यामध्ये लागेल तसं पाणी घालू. तर ह्याचं आपल्याला घट्ट असं पीठच भिजवून घ्यायचं आहे. तर हे मला जास्त घट्ट वाटतं आहे, तर इथे मी अर्धा कप पाणी घेतलं आहे. यातलं थोडं थोडं घालत जायचं आहे. 2 चमचे पाणी मी घातलं. मिक्स करून घेऊया. तर आता आपण हातानेच हे एकजीव करून घेऊया, म्हणजे छान आपल्याला पीठ मिक्स करता येईल हाताने. यामध्ये आपण आणखी थोडंसं पाणी घालू, कारण यामध्ये रवा आहे, त्यामुळे हे थोड्या वेळाने आणखी घट्ट होईल. तर याचं पहा, असं पीठ तयार करून घेतलं आहे मी. याला इतपत असं घट्ट ठेवायचं आहे. पाहू शकता. पहा, हे असं आहे. यापेक्षा पातळ हे पीठ करायचं नाही आहे. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि 10 मिनटं असंच हे बाजूला ठेवून देऊया. तर इथे 10 मिनटं झालेत. पुन्हा एकदा आपण पीठ पाहू. तर हे आता आधीपेक्षा घट्ट झालं आहे. रवा छान फुलला आणि त्याने पाणी ॲब्झॉर्ब केलं, त्यामुळे आता हे घट्ट झालं आणि आता अगदी परफेक्ट आहे. असंच आपल्याला हवं आहे हे पीठ. आता यामध्ये मी वेलची पूड घालणार आहे. तुम्ही जायफळ किसून घालू शकता. त्याचबरोबर तुम्ही यामध्ये बडीशेप जाडसर कुटून यामध्ये घालू शकता. बडीशेपेचे स्वादसुद्धा खूप छान येतो या रेसिपीमध्ये. अर्धा चमचा बडीशेप तुम्हाला इथे घालायची आहे. इथे मी पाव चमचा वेलची पूड घालते. मिक्स करून घेऊया. तर आता याची आपण स्वीट बोंड बनवणार आहोत. साऊथची एक फेमस रेसिपी आहे. आपण अशाच पद्धतीने गुलगुलेसुद्धा बनवतो. थोडीशी वेगळी कृती आहे. आता इथे पहा, हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि पिठाचा असा गोळा घेऊन त्याला गोल शेप देऊन असं तेलात सोडायचं आहे. तर इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. तर तेल आपल्याला अगदी कडकडीत असं गरम करायचं नाही आहे, मीडियम असंच गरम करायचं आहे. पहा, हा छोटासा गोळा मी तेलात सोडते. हा असा लगेच वर येत नाही आहे, म्हणजे तेल आपलं मीडियम असं गरम आहे. जास्त गरम असेल तर आपण सोडल्या सोडल्या आपली ही बोंडं बाहेरून एकदम डार्क होतील
आणि आतून कच्ची राहतील, म्हणून मीडियम तेल गरम करायचं आणि बोंडं सोडायची आणि मीडियम फ्लेमवरतीच ही फ्राय करून घ्यायची, म्हणजे आतपर्यंत छान ती फ्राय होतील आणि जाळीदार होतील. याच्यामध्ये गूळ आहे त्यामुळे ती लगेच बाहेरून ब्राऊन होतात. तर इथे पहा, असं गोल आकार देत मी हे बोंडं तेलामध्ये सोडते. पीठ जर तुम्ही जास्त सैल केलं तर तुम्हाला असा गोल शेप देता येणार नाही, म्हणून पाणी घालताना थोडं थोडं घाला. तुम्ही ही बोंडं केळ्याची फ्लेवरची बनवू शकता, त्याचबरोबर तुम्ही खोबरंसुद्धा घालू शकता. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एक केळं मिक्सरला फिरवून ते पिठामध्ये घाला. खूप छान लागतात केळ्याची फ्लेवरची ही बोंडं. त्याचबरोबर जर तुम्हाला खोबऱ्याचे फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ओलं खोबरं 2 चमचे घालू शकता पिठामध्ये, किंवा मग डेसिकेटेड कोकोनट घातलं 2 चमचे तरी चालेल. इथे मी आज काहीही घातलेलं नाही आहे, प्लेन बोंडं बनवलेत. तर इथे पहा, मस्त असा रंग यायला लागला बोंडांना. आपण हे आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया. तर इथे पहा, ही बोंडं मस्त अशी फ्राय झालेत, रंगसुद्धा खूप छान आला आहे. काढून घेऊया. तर इथे मी सगळे बोंडं काढून घेतलेत आणि उरलेले सुद्धा इथे मी फ्राय करून घेतलेत. पाहू तर हे मस्त असे बोंडं तयार आहेत. दिसायला जितके छान दिसत आहेत तितकेच चवीला अप्रतिम आहेत. तुम्ही नक्की करून पहा. कमी साहित्यामध्ये, घरी असलेल्या साहित्यामध्ये होणारी मस्त अशी रेसिपी आहे. सध्या श्रावण महिना चालू आहे, त्यामुळे आपल्याला अशा गोड रेसिपीज नेहमीच वरचेवर बनवायला लागतात. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. यामध्ये आपण रवा घातला आहे त्यामुळे खूपच खुसखुशीत अशी बोंडं तयार होतात. तर इथे पहा, ही बोंडं मी सर्व करते. मुलांना सुद्धा खूप आवडतील अशी ही रेसिपी आहे. तर एक मी तुम्हाला इथे तोडून दाखवते. 2 दिवस ही बोंडं व्यवस्थित टिकतात. आजपर्यंत मस्त जाळीदार झालेत पहा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.